नमस्कार मित्रांनो, मी दीपक वडवी. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत शिक्षक पालक समिती किंवा संघ याचे प्रोसिडिंग लेखन व व्यतिरिक्त लेखन कसे करावे या संदर्भात सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत. माहे जानेवारी 2026 करता सभा क्रमांक 8 साठी लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याआधी मित्रांनो, आपण जर या चॅनलला नवीन असाल, या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, या व्हिडिओला लाईक करायचा आहे, हा व्हिडिओ आपल्या मित्रांना नक्की शेअर करायचा आहे. असेच माहितीवरील व्हिडिओ आपणास या चॅनलला पाहावयास मिळतील. मित्रांनो, आपणास जर या शिक्षक पालक समितीची PDF किंवा वर्ड फाईल हवी असेल तर डिस्क्रिप्शनला जी लिंक दिली आहे त्यावरून आपण ही प्राप्त करू शकतात. या ठिकाणी शाळा, केंद्र, तालुका, जिल्हा आपणास टाकून घ्यावायचा आहे. ज्या दिवशी आपण शिक्षक पालक समितीची बैठक घेणार आहोत ती तारीख या ठिकाणी टाकून घ्यायची आहे. ठराव किंवा ठरावाचा तपशील थोडक्यात या पद्धतीने लेखन करून घ्यायचे आहे. दिनांक 5 जानेवारी 2026 रोजी शाळा या ठिकाणी शाळेचं नाव टाकायचं आहे. यांच्या अध्यक्षतेखाली जो आपला शिक्षक पालक समितीचा अध्यक्ष आहे त्यांचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे. शिक्षक पालक समितीची सभा घेण्यात आली. सदर सभेसाठी श्री टिंबटिंब शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते. या पद्धतीने थोडक्यात प्रस्तावनेचे लेखन करून घ्यायचे आहे. सभेचा पहिला विषय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे. 8वी सभा आणि पहिला विषय आहे. सभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले. 2 नंबरचा विषय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. शाळेची गुणवत्ता सुधारणा योजना आयोजन बाबत चर्चा करण्यात आलेली आहे. 2 नंबरचा विषय आहे. शिक्षक पालक समितीच्या सभेत शाळेची गुणवत्ता सुधारणा योजना आयोजन या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. शाळेच्या सध्याच्या शैक्षणिक व प्रशासकीय कार्यपद्धतीचा आढावा घेण्यात आला. अध्ययन अध्यापन प्रक्रियेतील बलस्थान व सुधारणा आवश्यक बाबी ओळखण्यात आल्या. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीत सातत्य राखण्यावर भर देण्यात आला. कमजोर विद्यार्थ्यांसाठी विशेष उपाययोजना राबवण्याबाबत चर्चा झाली. शिक्षणात नवोपक्रम व कृती आधारित पद्धतींचा वापर करण्याचे ठरले. डिजिटल शिक्षण साधनांचा प्रभावी वापर करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. शिक्षक प्रशिक्षण व व्यावसायिक विकासावर विशेष लक्ष देण्याचे ठरवण्यात आले. पालकांच्या शाळेच्या उपक्रमामध्ये सक्रिय सहभाग वाढवण्याबाबत चर्चा झाली. शाळेतील सुविधा, स्वच्छता व सुरक्षितता सुधारण्यावर भर देण्यात आला. ग्रंथालय, प्रयोगशाळा व क्रीडा सुविधा बळकट करण्याबाबत निर्णय घेण्यात आले. मूल्यमापन पद्धती अधिक पारदर्शक व परिणामकारक करण्याची गरज व्यक्त झाली. गुणवत्ता सुधारणा योजनेसाठी कालबद्ध आराखडा तयार करण्याबाबत चर्चा झाली. योजनेच्या अंमलबजावणीसाठी जबाबदाऱ्या निश्चित करण्याचे ठरले. सभेच्या शेवटी शाळेची गुणवत्ता सुधारणा योजना प्रभावीपणे राबवण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे. पुढचा विषय आहे विषय क्रमांक 3. स्वच्छता व आरोग्यदायी सवयी बाबत विविध उपक्रम घेण्याबाबत हा ठराव घेण्यात आलेला आहे. शिक्षक पालक समितीच्या सभेत स्वच्छता व आरोग्यदायी सवयी विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर स्वच्छतेचा होणारा परिणाम याबाबत विचार मांडण्यात आले. शाळेच्या स्वच्छता व्यवस्थेची सद्यस्थिती तपासण्यात आली. हात धुणे, स्वच्छ पाणी वापर व वैयक्तिक स्वच्छतेच्या सवयी लावण्यावर भर देण्यात आला. दैनंदिन स्वच्छता तपासणी उपक्रम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. स्वच्छता विषयक जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्याबाबत चर्चा झाली. पोस्टर, घोषवाक्य व चित्रकला स्पर्धा घेण्याचे ठरवण्यात आले. आरोग्यदायी आहाराबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. नियमित आरोग्य तपासणी व वैद्यकीय शिबिर आयोजनाबाबत चर्चा झाली. स्वच्छतागृह व पिण्याच्या पाण्याची नियमित देखभाल करण्याबाबत निर्णय झाला. शाळा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी सामूहिक स्वच्छता मोहीम राबवण्याचे ठरले. पालकांनी घरीही मुलांमध्ये स्वच्छतेच्या सवयी रुजवाव्यात यावर भर देण्यात आला. शिक्षक, पालक व विद्यार्थी यांच्या संयुक्त सहभागातून उपक्रम राबवण्याची गरज नमूद झाली. या उपक्रमांसाठी आवश्यक साहित्य व सहकार्य उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देण्यात आले. सभेच्या शेवटी स्वच्छता व आरोग्यदायी सवयीबाबत उपक्रम नियमितपणे राबवण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे. सभेचा पुढचा विषय आहे विषय क्रमांक 4. संगणक कक्ष अध्यापनाबाबत व्यवस्थापन करणे. शिक्षक पालक समितीच्या सभेत संगणक कक्षातील अध्यापन व त्याचे
व्यवस्थापन या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. शाळेतील संगणक कक्षाची सद्यस्थिती व उपलब्ध सुविधा यांचा आढावा घेण्यात आला. संगणकाची संख्या, कार्यक्षमता व देखभाल याबाबत चर्चा करण्यात आली. विद्यार्थ्यांना संगणक शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्याची गरज व्यक्त झाली. वर्गनिहाय वेळापत्रकानुसार संगणक अध्यापन राबवण्याचे ठरले. कृती आधारित व प्रात्यक्षिक पद्धतीने अध्यापन करण्यावर भर देण्यात आला. डिजिटल साक्षरता वाढवण्यासाठी विविध उपक्रम राबवण्याबाबत चर्चा झाली. इंटरनेट वापर सुरक्षित व मर्यादित ठेवण्याबाबत सूचना देण्यात आल्या. संगणक कक्षातील शिस्त व नियमावली ठरविण्याचा निर्णय झाला. विद्यार्थ्यांना सॉफ्टवेअर व शैक्षणिक ॲप्सची ओळख करून देण्याचे ठरले. संगणक शिक्षकांची उपलब्धता व प्रशिक्षणाबाबत चर्चा झाली. संगणक कक्षाच्या स्वच्छता व सुरक्षिततेवर विशेष लक्ष देण्याचे ठरवण्यात आले. पालकांच्या सहकार्याने आवश्यक साधनसामग्री उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा झाली. संगणक कक्ष व्यवस्थापनासाठी जबाबदाऱ्या निश्चित करण्याचे ठरले. सभेच्या शेवटी संगणक कक्ष अध्यापनाबाबत प्रभावी व्यवस्थापन राबवण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यायचा आहे. सभेचा पुढचा विषय आहे विषय क्रमांक 5, स्वयंसेवी संस्था व बाह्य सहकार्य व माजी विद्यार्थी सहकार्याबाबत चर्चा. फार महत्त्वाचा असा हा विषय आहे. शिक्षक पालक समितीच्या सभेत स्वयंसेवी संस्था, बाह्य सहकार्य तसेच माजी विद्यार्थी सहकार्य या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी बाह्य सहकार्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. स्थानिक स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबवण्याबाबत चर्चा झाली. आरोग्य, स्वच्छता, पर्यावरण व व्यसनमुक्ती विषयक उपक्रमात संस्थेचा सहभाग घेण्याचे ठरले. विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विकास व जीवन कौशल्य प्रशिक्षणाबाबत सहकार्य करण्याचे मत मांडण्यात आले. माजी विद्यार्थ्यांचा शाळेशी संपर्क साधून अधिक मजबूत करण्याची गरज व्यक्त झाली. माजी विद्यार्थ्यांच्या अनुभवाचा विद्यार्थ्यांना मार्गदर्शनासाठी उपयोग करण्याबाबत चर्चा झाली. करिअर मार्गदर्शन, व्याख्याने व प्रेरणादायी सत्रांसाठी माजी विद्यार्थ्यांना आमंत्रित करण्याचे ठरले. माजी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून शाळेसाठी शैक्षणिक साधन सामग्री उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा झाली. स्वयंसेवी संस्था व माजी विद्यार्थी यांच्याशी समन्वय साधण्यासाठी समिती नेमण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. या सहकार्यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल असे मत व्यक्त झाले. उपक्रमांचे नियोजन व अंमलबजावणी कालबद्ध पद्धतीने करण्याबाबत चर्चा झाली. पालकांनी या उपक्रमांना सक्रिय सहकार्य देण्याचे आश्वासन दिले. सहकार्यांच्या माध्यमातून शाळेची प्रतिमा व गुणवत्ता वाढवण्यावर भर देण्यात आला. सभेच्या शेवटी स्वयंसेवी संस्था, बाह्य सहकार्य व माजी विद्यार्थी सहकार्य प्रभावीपणे राबवण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे. सभेचा पुढचा विषय आहे विषय क्रमांक 6, ऐन वेळेस उपस्थित होणारे विषय. ऐन वेळेसच्या विषयावर सखोल चर्चा करून श्री टिंबटिंब यांनी सभेस उपस्थित सर्व सदस्यांचे आभार व्यक्त केले. अशा पद्धतीने खेळीमेळीच्या वातावरणात अध्यक्ष यांच्या संमतीने सभा संपन्न झाली असे घोषित करण्यात आले. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे. या ठिकाणी सभेस उपस्थित सदस्य, त्यांचे अनुक्रमांक, सदस्यांचे नाव, पदनाम आणि स्वाक्षरी करून आपल्याला हे दप्तरी ठेवता येणार आहे. या पद्धतीने जानेवारी 2026 करता शिक्षक पालक संघ किंवा समितीचे प्रोसिडिंग लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपणास व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.